मॅम गेल्या 2 महिन्यात सिद्धांत छायाच्या केस सारख्या आणखीन 4 केसेस समोर आल्या। मॅडम या 4ही केसेस मध्ये एक संशयित आहे जो आपल्यासाठी आपला संशयित आरोपी आहे। कोण? कुलदीप मोरे। पोलिसांच्या मते जे सस्पेक्ट आहेत त्यांना त्यांची बाजू मांडायला सांगणार आहोत आणि या सगळ्यावर जेव्हा लोक रिॲक्ट करायला लागतील ना तेव्हा पोलिसांना जाग येईल आणि या सगळ्यामुळे सिद्धांत छायाच्या प्रकरणाला वेग येईल। रागाच्या भरात असं बोलून गेलो मी, बाकी काय। राग मलाही येतो आणि मला तेव्हा राग येतो जेव्हा माझ्या समोर बसलेला माणूस माझ्यापासून काही ना काहीतरी लपवत असतो। जे काय असेल ते लवकर सांगा, नाहीतर ते शपथ सांगतो सिद्ध माझा मुलगा नाही आणि मी त्याचा बाप नाही। बोला काय बोलायचं नाही काय नाही। आता मेलोड्रामा करायचा नाही, फक्त मुद्द्याचं बोलायचं। मुद्द्याचंच बोलतोय मॅडम। आमचं लग्न होऊन 5 वर्ष झाली तरी आम्हाला मुलबाळ नव्हतं। खूप प्रयत्न केले, सगळे डॉक्टर झाले, शेवटी तर आम्ही ते महंत आणि देव सगळं केलं, काहीच फळ नाही मिळालं। मग डॉक्टर काय म्हणाले? ते म्हणाले तुम्ही कधीच बाप होऊ शकत नाही। शेवटी या सगळ्या नशिबाच्या गोष्टी असतात ना मॅडम। आपल्याच नशिबात एखादी गोष्ट नसेल तर तो डॉक्टर तरी काय करणार विचार। मग कोणाचा मुलगा आहे? माहित नाही। माहित नाही? जगासाठी तो तुमचा मुलगा आहे, बाप म्हणून तो तुमचंच नाव लावतो ना, आणि तुम्हाला माहित नाही? नाही, सिद्धांत छाया हीच त्याची खरी ओळख आहे। त्यांनी मला बाप मानलं असतं तर माझं नाव लावलं असतं त्याने। झालं की अजून काय लपवत आहे माझ्यापासून? त्याला जे काही ठाऊक होतं सगळंच्या सगळं तुम्हाला मी सांगितलेलं आहे मॅडम, काही लपवलेलं नाही। बरं, मान्य करते मी की सिद्धांत तुमचा मुलगा नाही, तुमचं त्याच्यावर प्रेम नाही, तुमच्या मनात त्याच्यासाठी फक्त राग आहे, आणि राग आहे म्हणूनच तुम्ही सिद्धांत छायाचा खून केला। अजिबात नाही, माझं त्याच्यावर प्रेम नव्हतं हे खरंय, पण मी त्याचा खून वगैरे करणं इतका वाईट माणूस नाही, अजिबात नाही। पण त्याचा खून झालाय ना, मग तो खून कोणी केला? त्याच्या आईला आणि मामाला विचारा। त्यांचा काय संबंध? मला माहित आहे का मुलाच्या खुनाबद्दल त्याच्या आईकडे बोट दाखवणं चुकीचं आहे, पण तिच्या भावाचं काय करायचं मॅडम? सिद्धांतच्या मामावर कसा विश्वास ठेवणार आपण? याआधी ती भावाचंच ऐकत आली होती, आताही तिनं त्याचंच ऐकलं असणार। मामा असं कशाला करेल? तीच तर खरी स्टोरी आहे ना मॅडम। त्याला त्याची मुलगी आमच्या घरात सून व्हायला हवी होती, सिद्धांतनं नकार दिला, त्यामुळे त्याला राग आला आणि त्यानंतर त्यानं बहिणीच्या साथीनं मला वाटतं तुमच्या अपेक्षेपेक्षा बरंच काही जास्त मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आता मेहरबानी करून मला सोडा। माझ्यासारख्या गरीब प्राण्याला बंदिस्त करून तुम्हाला काय मिळणार आहे? मला सोडा, माझं आकाश बाहेर माझी वाट बघतंय, मला सोडा। थोबाड बंद करून ना मुकाट्याने इथेच बसून राहायचं। तुम्हाला सोडायचं की झोडायचं हे काही वेळेतच मी ठरवेन। काय झालं मॅडम? मॅम तोंड उघडलं त्यांनी? ते असं म्हणाले की सिद्धांत छाया त्यांचा मुलगाच नाही। काय? हो, मलाही ते असं काही बोलतील हे अपेक्षितच नव्हतं। मॅडम 1 नंबरचा डॅम्बिस माणूस आहे हा, मी चांगला ओळखायला लागलो याला। मॅम याला अजिबात सिरियसली घेऊ नका, हा कधी काय बोलेल ना काही याचा नेम नाहीये। हे पण खरं आहे म्हणा, गोवा ते मुंबई प्रवासात एवढ्या स्टोऱ्या ऐकवल्यात काय विचारू नका। आणि आम्हाला कळत होतं हा खोटं बोलतोय म्हणून आम्ही याच्याकडे लक्षच दिलं नाही। तेव्हाची गोष्ट वेगळी होती, आताची गोष्ट वेगळी आहे। कारण मला असं वाटतं की कुठलाही बाप आपल्या मुलाच्या बाबतीत असं काही बोलणार नाही ना। मान्य आहे मॅडम, पण हा धनराज आहे की वेगळंच रसायन। म्हणजे आज जे काय बोलेल ना ते उद्या बोलेलच याची गॅरंटी नाही, काहीही बोलू शकतो हा।
पण मला काय वाटतं वाडकर, तो जर असं काही बोलत असेल तर पाणी नक्कीच कुठे ना कुठेतरी मुरते. त्याच्या बायकोची चौकशी कर, बघा तिच्याकडून काय कळतंय का. पण मॅडम, जर त्याची बायको म्हणाली की हा खोटं बोलतोय तर? त्या दोघांमध्ये कोण खरं कोण खोटं बोलतोय कसं ठरवणार? तुम्ही त्याची काळजी करू नका ढोळे, वेळ आल्यावर तेही आपल्याला कळेल. बरं, त्या कुलदीपचा तपास कुठपर्यंत? मॅडम, अजून फारसे पुरावे हाती लागले नाहीयेत, पण आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवू. काय इन्फॉर्मेशन मिळाली की मला अपडेट कर. येस मॅम. मी निघते. बघितलं, मागे बोललो होतो ना तुम्हाला, नको त्या विषयाला नको तिथे नको तितके फाटे फोडत बसतात, म्हणून मुद्दा राहतो बाजूला. आता तो सिद्धांत छाया, धनराज आणि त्या छायाचाच पोरग आहे की नाही हे शोधायला लागणार. आता हेच बघा ना, या केसमध्ये किती गुंते आहेत. अरे तुम्ही मला त्या कुलदीपच्या चौकशीसाठी पाठवलं, तिकडे गेलो तो वेगळंच चित्र. एवढं काय बघितलं? अहो, अजय आणि संजना एकत्र. अजय संजना? हो ना, मी विचारलं त्यांना तुम्ही इथे कशा, तर त्या म्हणाल्या की नाही आम्ही एका प्रोजेक्टवर चर्चा करायला आलोय. आता अजय सारख्या लुक्क्याच्या घरी एवढी मोठी नटी संजना ती स्वतःहून काय येईल? हा, हे घ्या मॅडम, गरमागरम अजय स्पेशल खिचडी. अरे वा, तू बनवलीस? अरे म्हणून तर म्हटलं ना, अजय स्पेशल खिचडी. सो नाईस. मी ना ठरवलंय, दोघही जर का काम करत असतील ना, तर मग मेल इगो बाजूला ठेवून आपण घरात लक्ष द्यायचं. फॉर एक्झाम्पल? हेच स्वयंपाकाला मदत करायची, घरात साफसफाई ठीक आहे ना ते बघायचं, किराणा मालाचं साहित्य सगळं व्यवस्थित आहे ना ते बघायचं. आणि तुझी जर का मॉर्निंग शिफ्ट असेल तर काय ठरवलंयस तू? कशाबद्दल? अर्थात आपल्या दोघांबद्दल. अजय, लोणचं नाही आणलंयस तू? प्लीज लोणचं आण ना. मॅडम, अजून काय हवंय? पापड. पापड नाही तळलास यार तू अजय, प्लीज एक पापड तळ ना माझ्यासाठी. पापड तळला नाही आणि तळणारही नाही. मी इतकं महत्वाचं बोलतोय तुझ्याशी आणि तुझं काय चाललंय? लोणचं आणि पापड. बोल ना, ऐकते मी. स्पष्ट विचार, आपल्या रिलेशन बद्दल काय विचार केलायस तू? मी आपल्याबद्दल काहीही विचार केलेला नाही. का? सध्या आपल्या आजूबाजूला काय घडतंय हे तुलाही माहिती आहे, आणि जोवर या सीटच्या मॅटर मधून बाहेर पडत नाही ना, तोवर मी कोणताही विचार करणार नाही. रादर असं समज की मी कोणता विचार करू शकणार नाही. हे असं बोलून ना तू मला टाळण्याचा प्रयत्न करतेस नेहमी. काय झालंय शिवानी? काही प्रॉब्लेम आहे का? नाही. ऑफिसमध्ये काही? नाही. पोलीस स्टेशन मधनं फोन आला होता का चौकशीसाठी? नाही. तुला कुलदीप बद्दल काय वाटतं? आता आपण आपल्याबद्दल बोलत असताना हा कुलदीप कुठून टपकला? मी तुला काय विचारते ते सांग ना. तुला कुलदीप बद्दल काय वाटतं? अजय, कुलदीप 2 दिवस झाले गायब आहे. मला काही वाटत नाही, आणि वाटत असताना तर मी शोधून काढलं असतं त्याला. आणि शोधायचा प्रश्नच कुठे येतो? असं काय बोलतोय अजय? तो मित्र आहे ना तुझा. नुसता सांगण्यापुरता. सध्याचा माझा स्ट्रगल तुलाही माहिती, परवडत नाही म्हणून त्याच्याबरोबर शेअर करतो. बाकी आमच्या दोघांमध्ये आनंदी आनंदच आहे. आणि तो काय गायब बियब नाहीये, कुठेतरी गेला असणार पैशाचा जुगाड करायला. प्रत्येक वेळी आपल्याला जसं वाटतं तसंच घडतं असं नाही अजय. कुलदीप मला भेटायला ऑफिसमध्ये आला होता. तुझ्याकडे पैसे बिसे मागितले नाही ना? नाही नाही, तसं काही नाही, पण कुलदीप ना खूप घाबरला होता. तो करीनाबद्दल मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता.
अजय, करीनाला अशा काही गोष्टी माहिती आहेत ज्या तुला मला माहिती नाहीये, असं तो काहीतरी मला म्हणत होता. काय एवढं महत्वाचं नाही, आणि तसाही तो घाबरटच आहे. नाही अजय, कधी कधी काही लोक सहानुभूती मिळवण्यासाठी ना ऍक्टिंग करतात, ऍक्टिंगचं नाटक करतात. आणि कुलदीप तर तुमच्यासारख्या ऍक्टर लोकांसोबतच राहतो ना. तुला नक्की काय म्हणायचं? घाबरट लोक नेहमीच पैशांचे झोल नाही करणार, आणि आपल्या कुलदीपच्या बाबतीत तर झोल करणं हीच त्याची ओळख. त्याने सीदच्या बाबतीत पण हेच केलं. सीदला फसवलं, 15 लाखाला डुबवलं, मग त्याच्याशी वर भांडण केलं. मला असं वाटतं ना अजय की तुला काय वाटतं? तुला जे कुलदीप बद्दल वाटतंय तेच. त्याने सीदला फसवलं, मग त्यानेच सीदला संपवलं, आणि आता करीनाला सॉफ्ट टार्गेट करून तो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो. साहेब भाजी घ्या ना अजून. किती वेळा वाढणार आहे? पण मस्त झाले. तुम्हाला ही भाजी आवडते ना म्हणून केली आज. छान. आज सगळं जेवणच माझ्या आवडीचं केलंय. मी तुमच्यासाठी ना घरचं ताक केलंय, घेऊन येते. अहो ऐकताय का? कानावर पडतंय म्हणजे ऐकू येणारच ना. बोल. अहो मी महत्वाचं काहीतरी बोलते आणि तुम्ही थट्टा कसली करताय? मुद्द्याच बोल. 5 नारळ, हवन समिधा, गाईचं तूप, हार, फुलं, 5 फळं, तुळशी पत्र, अख्खी सुपारी. एक मिनिट हे काय आहे? अहो असं काय करताय? आपल्या घरात पूजा करायची ठरली आहे ना, मग त्या सगळ्याच्या सामानाची यादी आहे ही. हे सगळं घेऊन यायला लागणार आहे. 2 पिशव्यांमध्ये बसेल हे सामान? हो येईल की. माझं जेवण झालेलंच आहे. 2 पिशव्या घेऊन मी जाऊन येतो. तुम्ही खरंच जाणार आहे? हे घ्या पिशव्या आणि ही यादी. अहो काय झालं? तुम्हीच मला पिशव्या घेऊन ये म्हणून सांगितलं होतं ना. हे असल्या पिशव्या भाजी आणायला देऊन ही असली कामं सांगताना लाज नाही वाटत? हा, तुला काय तुझा नवरा 9 ते 5 काम करणारा वाटला? ऑफिस मधनं येताना भाजी घेऊन येणारा वाटला? अगं मी कोण आहे काय? तू राजन पर्वत आहे, मला पिशव्या देऊन तू बाजारात सामान आणायला पाठवते? अहो मी काय म्हणते ते तर एकदा ऐकून घ्या. घरात पूजा आहे, ही सामानाची यादी कुणाला आणायला पाठवू हे समजत नव्हतं म्हणून मी आपलं. ते बाहेर 2 टगे बसले त्यांना सांग ना. दत्तू आहे तिकडे त्याला सांग ना. त्यांना उगाच पोसायचं का? दत्तू आणि तू देव अक्कल वाटत असताना कुठे गेला होतात? अजिबात असली चूक करायची नाही. परत चूक केली ना तर काय जाईन बाजारात. काय करणार? साहेब तुम्ही जाऊच नका, आणि तुम्हाला ते शोभणार सुद्धा नाही. एक काम करते, मीच जाते. बघ हिला कळतंय माझ्या प्रतिष्ठेचं, तुला काही कळत नाही. जा आता. भाजी आणायला सांगते मला बाजारात. माणसाचं वय किती आहे याच्यावर अक्कल हुशारी ठरत नसते. तू 4 ठिकाणी काम केलंयस, उडबस केलेली आहेस, मोठ्या लोकांबरोबर राहिलीस म्हणून तुला प्रतिष्ठेचं कळतं. नाही तर आमची बायको सतत आपल्या नवऱ्याच्या आबरूचे धिंडवडे काढत असते. राहू दे. बोला पर्वते साहेब. नमस्कार. सॉरी एवढ्या रात्री तुम्हाला त्रास देतोय. अहो आता त्रास देताय ना, मग सॉरी बोलायची फॉर्मॅलिटी कशाला करता? बोला. माझ्या आयुष्यात जे काही घडतंय ते फार चांगलं घडतंय असं मला वाटत नाही. राजकीय आणि सामाजिक जीवनात माझी अब्रू पद घसरत चाललीये. या सगळ्या गोष्टीचा विचार करता माझ्या डोक्यात एक आयडिया आली आहे. सांगू का? बोला. अब्रू नुकसानीचा दावा ठोकायचा पोलिसांवर, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आयडिया खूप चांगली आहे पर्वते साहेब, पण आपल्याकडे आहे का हो? काय? अब्रू आहे का? अब्रू नुकसानीचा दावा ठोकायला? नाही, तुम्ही किती म्हणलात तरी तुम्ही जोक मारताय, राईट? पर्वते साहेब
2 वर्षापूर्वी एका कम्युनिटी हॉलच्या कन्स्ट्रक्शन मध्ये 50 लाखाचा फ्रॉड आहे ना. रोड कन्स्ट्रक्शन त्याच्या 30 लाखाचा फ्रॉड आहे. सुलभ शौचालय आणि गटारही सोडले नाही तुम्ही. त्याशिवाय इलेक्शनच्या आधी मतदारांमध्ये पैसे वाटणे, विरोधी उमेदवाराला मारणे, आपल्याच पक्षातल्या महिला कार्यकर्त्यांबरोबर गैरवर्तन करणे, या सगळ्या गोष्टी कळल्या लोकांना. मग आता कोणत्या बेसिसवर आपण अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहोत? आता तुम्ही माझी सगळी कुंडलीच मांडायची ठरवल्या. कधी कधी मला वाटतं तुमच्याशी बोलताना तुम्ही माझे वकील आहात की तुमचे स्वतःचे वकील आहात? नाही, काय आहे पर्वते साहेब, मी जेव्हा माझ्या क्लायंटची केस घेतो ना त्याचे केस पेपर्स पण काढतो. काय एकदा रोगाचा आजार कळला ना की ट्रीटमेंट काय करायची ह्याचा विचार करणं सोपं होतं. तुमचं काय ठरवायचं तुम्ही ठरवा, कळलं ना. आपण कुठली गोष्ट आयुष्यात ठरवून करत नसतो आणि करताना कोणाच्या बापाला घाबरत नसतो. आम्ही लोकांची कामं पण करतो, फुकटचा सल्ला देऊन पैसे नाही कमवत. ओ अच्छा अच्छा अच्छा, हे बरोबर बोललात तुम्ही. पर्वते साहेब, आजपासून ना सल्ला देणं बंद आणि उद्यापासून तुमच्यासाठी माझं ऑफिसही बंद. हा हो वकील साहेब, केवढे चिडताय माझ्यासारख्या गरीबावर, केवढे चिडताय. जोक मार्यामुळे मला फक्त एक आयडिया सुचली. का आली? म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं ना तुम्ही तुमचं डोकं वापरायचं नाही. मग तुमच्या डोक्यात आयडिया का आली? कळलं, तुम्हाला काय म्हणायचं ते कळलं. कळलं. थँक्यू व्हेरी मच. आता फोन ठेवा. थँक्यू. गुड नाईट. काय हो ढवळे, काय झालं? कसला विचार करताय? कुठे हरवला? नाही साहेब, राहून राहून एक गोष्ट वाटते. एवढी मोठी नटी ती संजना त्या अजयच्या घरी कशासाठी आली असेल? म्हणजे अजूनही तुम्ही त्या अजयच्या घरातच अडकलेला आहात. आता बाहेर पडा ना तिथून, बास झालं की. नाही साहेब, काहीतरी गडबड आहे. ढवळे, हे फिल्म इंडस्ट्री कशी माहिती आहे ना तुम्हाला. इथं एकमेकांची काय रिलेशन आहे, कोणाचं काय कोणाबरोबर सुरू आहे त्यांचं त्यांना कळत नाही. आपल्याला काय कळणार आहे? नाही साहेब, बरोबर आहे तुमचं, पण मला एक सांगा, ती दोघंही आपल्यासाठी संशयित आहेत, बरोबर आहे. त्या दोघांचं असं काहीतरी असेल असं ऐकिवात नाहीये. या दोघांची आहे ना युती आघाडी या केस नंतरच झाली आहे साहेब. मी तुम्हाला सांगतो ना, या मागे काहीतरी कारण आहे ना, ते शोधलं पाहिजे आपण. किती त्रास करून घेताय, कशासाठी? आपलं काय ठरलंय? अजिबात त्रास करून घ्यायचं नाही. मॅडम जे सांगतील ते फॉलो करायचं. हो, मॅडमनी तुम्हाला काय सांगितलंय? काय? त्या सिद्धांत छायाच्या आईकडे जाऊन यायला सांगितलं होतं ना. हे बरी आठवण केली ना, मार्गी लावायला आपली कामं. साहेब, माझी तक्रार आधी लिहून घ्या साहेब. अरे पण हे कोणी मारलंय? माझा नवरा दारू पिऊन मला रोज शिवेगाळ करतो. अहो, मी काही विचारायला गेली ना की लगेच मारहाण चालू करतो बघा. आता पण त्यांनी मला मारले. साहेब, तुम्ही आधी माझी तक्रार लिहून घ्या आणि तुम्ही त्याला जेलमध्येच टाका. एक मिनिट, देसाई यांची कंप्लेंट लिहून घ्या. हा घ्या. चले इथून. हात सोड. हे बघा साहेब, हाच माझा नवरा आहे. का रे त्रास देतो तिला? अहो साहेब, ही काय पण बोलत असते हो, तुम्ही लक्ष नका देऊ हिच्याकडे. उगाच बोलायला येडी आहे का काय तुझी बायको? अरे का मारहाण करतो हिला? शिवीगाळी काय केलीस? खोटं बोलते ही बाई. आणि तसं पण आमचा फॅमिली मॅटर आहे साहेब. पोलीस स्टेशन मध्ये याची काही गरज नव्हती हिला. हो का? नाही, आता मी पोलिसांकडे आले म्हणून भीती वाटते ना. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता ना मी तुम्हाला घाबरणार नाही. तुमच्याबद्दल सगळं मी पोलिसांना सांगणार आहे. सांग ना. मग नंतर मला जे काय सांगायचं ना ते मी सांगेन. हो साहेब, माझी पण कंप्लेंट लिहून घ्या तुम्ही आता. बोल, तुझी काय कंप्लेंट आहे त्याच्याविषयी? एक नंबरची आळशी बाई आहे. अहो, एक काम धड करत नाही. म्हणजे जेवण बनवायला सांगितलं ना तर हमखास मिठाचा पत्ताच नसणार. कामाला जायची वेळ आली ना तरी सुद्धा कपड्याला इस्त्री केली नसणार. अहो, असं सांगायला गेलं तर भरपूर कारण आहे तो साहेब. वेळ कमी पडेल. मग काय, सणकते आपली, बडबडतो आपण, डोका फिरतं, होतात भांडणं. अरे तुला चांगले हात दिलेत ना देवानं. तुला नाही इस्त्री करतायत स्वतःच्या कपड्यांची?
आणि तसंच जेवणाचं कधीतरी बनवून नाही घेतात तुला स्वतःच स्वतः? वा, हे बरं आहे. म्हणजे तुम्ही पुरुष असून सुद्धा हिची बाजू घेताय. याला काय अर्थ आहे? म्हणजे सगळी कामं काय नवऱ्यानेच करायची का? मग बायकोनी काय करायचं? घरात बसून आयतं खायचं? काल सुद्धा ही मला उलट बोलली. आता मला एक सांगा, असं बाईने नवऱ्याला असं उलट बोलणं चांगलं शोभतं का तुम्हाला? सांगा ना. हिच्या अशा वागण्यामुळे माझा नाईलाज होतो. मग 2 पेक मारतो आणि घरी आला हिचा कानपाट फोडतो. काय समजलं? हा, बायकोला पायपोषण समजला? नोकर समजला स्वतःची? तुझ्या तर काय 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 समजतो काय बायकोला? हा, ती कामं किती करते घरात माहितीये का? माहितीये का? माहितीये? नाही कोण समजतो स्वतःला? बाहेर जातो, नोकरी करतो, पैसे कमवतो म्हणजे तिची व्हॅल्यू 0 झाली? अरे तुझी जी काही कमाई आहे ना, चिल्लर होईल चिल्लर तिच्या कामांपुढे. बाई घरात असली, नोकरी करत नसली म्हणजे काय झालं? ती घरात काय नुसती बसून असते? बसून असते? पुन्हा ही जर माऊली इथं आली ना तुझी तक्रार करायला, ज्या हातानं तिला तू बडवलंयस तो हात मुळा सकट उपटून टाकेल. काय कळलं? ताई तू काय सहन करते त्याला? त्यांनी दिली ना 1, 2 ठेवून दे त्याला. जा आता जा. काय मानलं तुम्हाला? काय दम भरलात तुम्ही? घरी गेल्यानंतर एकदम सरळ होणार. हा, सुतासारखा. चिडचिड होते माझी हो असं काही बघितलं की. काय साहेब, आता संसार म्हटल्यानंतर आता नवरा बायकोचं चालतं. आता तुमचं लग्नच नाही झालंय. माझ्या लग्नाचं काय मध्येच? कामाचं बघा काय ठरलंय. हो हो, तो सिद्धांत त्यांचाच मुलगा आहे की नाही हे आपल्याला आजच कळायला हवं. निघा. हो हो हो. मग राम, त्याचा भाऊ लक्ष्मण आणि पत्नी सीता असं 3घही जण वनवासाला जायला तयार होतात. आता राजवाड्याबाहेर पडायच्या आधी तो कैकईच्या महालात जातो. कैकईचा विश्वासच नसतो की तो वनवासाला जायला तयार होईल. पण तो कैकईकडे जातो आणि तिच्या पाया पडून तिला म्हणतो, आई मी वनवासाला जायला तयार आहे. तुझी इच्छा होती ना मी जावं म्हणून. मग पुढे काय होतं? त्याची आई त्याला अडवते का? अगं ती कशाला अडवेल? तिचीच इच्छा असते ना त्यांनी वनवासात जावं म्हणून. उलट ती आणखीनच खुश होते. बापरे, मग पुढे काय झालं? अगं त्यांनी तर त्याच्या वडिलांना वचन दिलेलं असतं की मी वनवासात जाईन म्हणून. म्हणून ते 3घही जण वनवासाला जायला बाहेर पडतात. राजवाड्यातनं बाहेर पडून जंगलाच्या दिशेने चालायला लागतात. बापरे, जंगल? हो, भलं मोठं जंगल. त्याच्यामध्ये वाघ, सिंह, हत्ती असे मोठे मोठे प्राणी असतात. मग मम्मा येते आणि चिवडा हॉक करते. दोघींची गट्टी एकदम मस्त जमली. आपली चिव अशी आहे अगदी लाघवी मुलगी की तिची कोणाशी गट्टी जमते. हो ना चिव? मम्मा, मला ना ही आजी खूप आवडलीये. तिच्याकडे ना माझ्यासाठी छान छान स्टोरीज पण आहेत. आजीकडे छान छान गोष्टी सुद्धा आहेत आणि आजी चिवची खूप चांगली काळजी सुद्धा घेते. हो की नाही? थँक्यू. तुम्ही आहात म्हणून मला काळजीच नाही. मी तुम्हाला सांगितलंच होतं की चिवचा मी अगदी माझ्या नातीसारखा सांभाळ करीन. त्या बाबतीत तुम्हाला सांगायची काही गरजच नाहीये. बरं, शाळेची वेळ दोघींच्या लक्षात आहे ना? हो हो, मी तिला ठरलेल्या वेळेला शाळेत सोडीन. हा, बर. मग मी निघू, मला उशीर होतोय. बाय बाय. बाय बाय. चला. माझ्या सीटच्या केसबद्दल काही कळलं का? काही तपास लागला का? धनराज बद्दल बोलायचंय. आता आणखीन काय केलं यांनी? काही केलं नाहीये. एका बाजूला धनराज 1 नंबरचा लबाड माणूस, पैशांसाठी काहीही करणार. वेळ पडली ना तो कुणाचाही जीव घ्यायला मागे पुढे न पाहणार. आणि दुसऱ्या बाजूला तुमचा मुलगा सिद्धांत, जीवाला जीव देणार आणि कुणासाठी काही करायला तयार असणारा. तुम्ही सिद्ध बद्दल जे काही बोलताय ना ते एकदम बरोबर आहे. माझा सीत खरंच खूप गुणी मुलगा होता. त्याने कधी कुणाला दुखवल्याचं मला तरी आठवत नाही. आणि भाऊजीने कुणाला फसवलं नाही असं मलाही आठवत नाही.
मग प्रश्न पडतो, बाप बेट्यांमध्ये एवढा फरक का? दिसण्याच्या बाबतीत एक वेळ समजू शकतो. काही मुलं रंगरूपाच्या बाबतीत आईवर पण जातात. नुसते रंगरूपाच्या बाबतीत नाही हो, अगदी वागण्या बोलण्याच्या बाबतीत सुद्धा सिद्ध माझ्यावरच गेलाय. पण बाप म्हणून धनराजचा काहीतरी गुण घ्यायला हवा होता. काहीतरी. त्याचे मित्र सांगतात की सिद्धांत चांगला क्रिकेट खेळायचा. धनराज काकांना पण खेळाची आवड होती का? अहो होती ना, फक्त जुगार खेळायची. म्हणजे इथेही परस्पर विरोधी दोन टोकं. बरं आता तुम्हीच सांगा की बाप आणि मुलगा म्हणून त्या दोघांमध्ये कुठली गोष्ट कॉमन होती? कुठलीच नाही. अहो त्या माणसाची सिद्धांतचा बाप व्हायची लायकीच नाही. तुम्ही जर सिद्धांतला खायला काय आवडतं हे विचाराल तर आमच्या भाऊजींना प्यायला काय आवडतं हे सांगायला लागेल. म्हणजे एकही गोष्ट दोघांमध्ये कॉमन नव्हती असंच ना? हो. अहो तुम्ही असं का विचारताय आणि काय बोलताय ते काहीच कळत नाहीये. तुमची जर बडबड झाली असेल ना तर तुम्ही निघा. उगीच काय टाइमपास लावलाय. आम्हा दोघांना सुद्धा बाहेर जायचंय. खाली बस, खाली बस. आणि आवाज सुद्धा खालीच ठेवायचा. 4 शब्द प्रेमाने काय बोललो तर तुम्ही प्रपोज करायला निघाला. आता जोपर्यंत सांगत नाही ना तोपर्यंत इथून हलायचं नाही. काकू आता तुम्ही बोला. खूप स्पष्टपणे बोलतेय त्यामुळे आधीच माफी मागतो, पण आम्हाला खरी खरी उत्तर हवी. विचारा ना. हे बघा, धनराजचं म्हणणं आहे की सिद्धांत हा त्यांचा मुलगा नाही. बर, असं आहे का? काय झालं? मोठ्या मनाचा माणूस आहेस, पण तुझी प्रगती राजा कुणाला तरी जवळच्यांना बघवत नाही. तुझे चांगले गुण तुझ्या जवळच्यांनाच माहीत नाहीयेत दुर्दैवाने. समजलंस? त्यामुळे त्यांचा तुझ्या प्रगतीमुळे जळफळाट होतोय आणि त्याचा तुला फार त्रास होतोय मित्रा. खरंय? ह्याला खरंय, 100% खरंय. परंतु तुला आता काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये, कारण लवकरच तुझा भाग्योदय होणार आहे मित्रा. तुझ्या हातावरच्या रेषात सांगतायत की तुझ्या हातात राजकीय योग आहे. लवकरच तू राजकारणात उतरणार आणि बघता बघता नगरसेवक ते खासदार ते मंत्री असा प्रवास होणार आहे तुझा मित्रा. एवढा मोठा पल्ला गाठणार आहे मी? अरे माझा शब्द आहे हा. पण मला राजकारणाचा काहीच अनुभव नाही हो. अनुभव नसला तरी योग आहे ना, तो चुकत नाही. अरे मित्रा, हीच तर संधी आहे ना. मोठे मोठे पुढारी राजकारणी कुठल्या ना कुठल्या कारणासाठी आधी जेलमध्ये असतात, इथून बाहेर पडतात आणि मग राजकारणात यशस्वी होतात. खरंय, अगदी खरंय. आता मला सांग, तू इथं कसा आलास? म्हणजे कुठल्या गुन्ह्यासाठी तुला उचललंय? का माझ्या हातावर ते दिसत नाही का? सगळ्याच गोष्टी हातात दिसत नसतात राजा. तुझ्यासारखाच एक भविष्य सांगणारा मला भेटला होता. बर, माझा हात बघून त्याने मला भरपूर पैसे मिळतील असं भविष्य सांगितलं होतं. आपण पण मग त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याचं ऐकलं आणि एके ठिकाणी दरोडा घातला आणि अलगत पोलिसांच्या तावडीत सापडलो. तेव्हाच ठरवलं, इथून पुढे आपला हात कुठल्याही ज्योतिष्याला दाखवायचा नाही आणि फाशी झाली तरी चालल, पण समोर आलेल्या ज्योतिष्याला जिवंत सोडायचं नाही.
अरे आता तरी शान हो आणि गबस इथं, नाहीतर तो तुझा जीव घ्यायला कमी करणार नाही. केळी कशी आहे? तुम्ही बोला. सगळं काही ठीक आहे ना? राजन पर्वतीच्या घरी काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? नाही. काही वाटलं तर मला कॉल कर. हो, माझी तुम्हाला एक विनंती आहे. बोल ना. तुम्ही माझा असा पाठलाग करत जाऊ नका, कोणालाही शंका येऊ शकते. आणि मी तर म्हणते तुम्ही इथून निघून गेलात तरी चालेल. नाही, आमच्या मॅडमने तुझ्या काळजीपोटी मला इथं ठेवलेलं आहे. मग मॅडमला सांगा यापुढे मी माझी काळजी घेईन. आई कशी आहेस? तू सांग ती, तू कशी आहे? मी बरी आहे आणि तू माझी अजिबात काळजी करू नकोस. हा, एक मिनिट थांब. हे ठेव. मला नको तुझे हे पैसे. अगं काय झालं, अशी का करतेस? जोवर तू इथलं काम सोडत नाहीस ना तोवर मला पैसे नको ते. अगं असं का करतेस आणि एवढं चांगलं काम का सोडायला लावतेस? करीना, ऐक ना माझं, हा माणूस ना अजिबात चांगला नाहीये ग. आई असं तुला वाटतंय? मी तिकडे काम करते ना, तू मला विचार ना. साहेब खूप चांगले आणि त्यांच्या घरी ना मला घरच्या माणसासारखी वागणूक मिळते. अगं पण तरी आई, तुला कुणीही काही सांगितलं ना तरी ऐकू नकोस. कोणाचं ऐकून नाही ग, पण मला काळजी वाटते तुझी म्हणून सांगते. मग तू अजिबात माझी काळजी करू नकोस. मी खूप खुश आहे आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत तर एकदम सुखात आहे. आता तू बघ ना, त्यांचा माझ्यावर इतका विश्वास आहे की मी कुठेही जाऊ शकते आणि कुणालाही भेटू शकते. आता तूच सांग, एवढी चांगली नोकरी मिळेल का मला? नाही ना. बरं हे धर, मला पूजेचं सामान आणायचंय, उशीर होतोय. अगं काळजी घे. काय बोलायचं ते बोल आणि सटक इकडनं बोल. साहेब, मला त्या करीनाबद्दल बोलायचं होतं. नाही म्हणजे तुम्ही तिला असं एकटीला बाहेर पाठवत जाऊ नका ना. का काय झालं? नाही असं काही घडलं नाहीये, पण कधी काय घडेल सांगता येत नाही ना साहेब. तरी म्हणलं त्या करीनाबद्दल या घरात अजून कोणी कसं काही बोलत काय? आधी ते मीडियावाले मागे लागले होते, ते सीटचे मित्र पण तिच्याबद्दल बोलत होते आणि आता तुझ्या तोंडात तिचंच नाव. त्या गरीब बिचारा पोरीनं काय बिघडवलंय रे तुमचं? हा साहेब, तिचा अपमान तो तुमचा अपमान, तुमचा अपमान तो माझा अपमान. हो, उद्या तिला कोण काय बोललं तर मला ते सहन होणार नाही साहेब. आणि कसं आहे, असं परत परत राडे होण्यापेक्षा आपण आधीच काळजी घेतलेली बरी असते ना. तू काय बोलतोय मला कळत नाही, पण माझा अपमान तो तुझा अपमान असेल तर त्या विश्वजितचं काय करायचं ते आधी सांग. मग तुम्ही त्याचं ऐकून का घेता साहेब? त्या सीटच्या केस मुळे माझे हात दगडाखाली आहेत ना. मग तुम्ही मला सांगा ना, आत्ता जातो 4 पंटरना घेऊन आणि त्याला डायरेक्ट ढागात पाठवतो. म्हणजे हिशोब तोच ना, तू त्याची आबरू काढणार, मग माझी केस कोण लढवणार? मग साहेब, मी काय करायचं हे तुम्हीच सांगा. त्यानं माझी अब्रू काढली ना, त्याची अब्रू निघेल असं काहीतरी शोधून काढ. मग साहेब,
मी काय म्हणतो आपण ना एक मिनिट मी आता एक गोष्ट तुला सांगितली त्याच्यासाठी डोकं चालवायला लागणार आहे हे महत्वाचं आहे आणि ते चालवायला लागतं असं तुझ्या आयुष्यात कधी प्रसंग आलेला मला दिसत नाही त्यामुळे थोडा थांब विचार कर आणि नंतर उत्तर फिकर नॉट साहेब आपल्याला त्याची आबरूच काढायची आहे ना मग आता बघा मी काय करतो ते म्हणजे नक्की काय करणार साहेब आपण नेहमी समोरच्याचा गेम वाजवतो डायरेक्ट ढगात पाठवतो यावेळी आपण माइंड गेम खेळायचा माइंड गेम कोण खेळणार मीच खेळणार साहेब अरे बापरे कसं अहो साहेब तो विश्वजित चंद्रा स्वतःला जाम हुशार समजतो ना त्याला फक्त माझ्या समोर येऊ द्या तो समोर आल्यावर तू काय करणार त्याला ताबडतोब विचारणार तुकारामातला तू पहिली की दुसरी मग नाही म्हणजे कसं आहे साहेब आपण विचार करायचा नाही त्यांनी जर पहिली असं उत्तर दिलं तर आपण म्हणायचं चूक दुसरी आणि जर त्यांनी दुसरी असं उत्तर दिलं तर आपण म्हणायचं चूक पहिली आणि मुद्दाम त्याच्या तोंडावर हसायचं कशी वाटली आयडिया आपल्याकडे अशा बऱ्याच आयडिया आहेत साहेब चांगलंय तू सध्या एक काम कर डोकं चालवून तू त्याची अब्रू घालवण्यापेक्षा तिकडे जाऊन तू माझा माणूस म्हणून माझी अब्रू घालून परत येणार आहे हे मला कळलेलं आहे त्यामुळे सध्या डोकं चालवायचं थांबव फक्त त्या विश्वजितवर लक्ष ठेव कुठं जातो काय करतो कोणाला भेटतो ही सगळी माहिती मला मिळाली पाहिजे मिळणार साहेब राजन पर्वतेचा फक्त दोघांनी आयुष्यात अपमान केलाय त्या विश्वजित चंद्राने आणि रेवतीने संधी मिळताच असं काही करतो की परत माझ्या शेपटीवर पाय ठेवता कामा नये वाच मोठ्याने वाच जस्टिस फॉर सिद्ध गुड जस्टिस फॉर सिद्ध या नावाखाली काढलेला मोर्चा त्याचा फोटो आहे या फोटोमध्ये तू आणि तुझ्यासारखी मेंटॅलिटी असणारे अनेक लोक आहेत काय सोशल मीडिया तुमच्या हाताशी आहे हवे तेवढे अकाउंट्स बनवता येतात हवे तसा वापर करता येतो नाही का इन्व्हेस्टिगेशन तुम्ही करणार पोलिसांनी गुन्हेगाराला अजून पकडलेलं नाहीये पण त्याचं जजमेंट तुम्हीच देणार काय काय मिळतं काय रे हे असं सगळं करून एका चांगल्या कलाकाराचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूचं कारण आज न उद्या आपल्या समोर येणारच आहे पण त्याच्या मृत्यूचं असं हे मार्केटिंग करताना तुम्हाला काहीच नाही वाटलं का मॅडम मी तुम्हाला आधीच सांगितलंय या सगळ्यात माझा काहीच दोष नाहीये दोष कसा नाहीये हे जे काय घडलंय ते तू आणि तुझ्यासारख्या अनेकांमुळे घडलंय ना मग दोष कसा नाहीये मॅम आम्ही फक्त प्यादे आहोत आम्हाला वरून ऑर्डर होती राजन पर्वत यांना अडकवण्याची त्यासाठी आम्ही एका संधीची वाट पाहत होतो आणि सिद्धांत छायाच्या केसमुळे ती संधी आम्हाला मिळाली आणि आम्ही त्याचा फायदा घेतला त्या सिद्धांत छायाच्या परिवाराला काय वाटलं असेल याचा कधी विचार केलास का तू हे सगळं असं बघत असताना त्याच्या आईला काय होत असेल याचा विचार केलास सिद्धांत छायाच्या जागी जर तू असतास तर विचार कर तुझ्या आईला काय वाटलं असतं कोणाचा प्यादा बनून काम करताना माणूस असतोस ना तू मेंदू असतो ना तुला मग विचार करायला होत नाही का एनिवे चल पटकन आता त्या ऑपोजिशन लीडरचं नाव सांग मॅडम मी ते असंच बोलून गेलो होतो बेशुद्धी अवस्थेत खरं बोलून गेला होतास तू तेच विचारते मी चल पटकन नाव सांग मॅडम जर मी त्यांचं नाव सांगितलं तर ते मला जिवंत सोडणार नाहीत अरे याचा विचार आधी करायला हवा होता ना आणि ती वेळ आता निघून गेलीये माझी वेळ सुरू झालीये 2 मिनिटं देते मी तुला लवकर पटकन 2 मिनिटं विलास
विलास सोनटक्के. काय चाललंय? काय कुठे काय मग इथे काय करताय? हे पेशंट आहेत ना आमचे. मी नातेवाईक आहे त्यांचा, खरंच. पण त्यांचे नातेवाईक तर आताच येऊन गेले, मग तुम्ही कोण? इथं हॉस्पिटलचे पण काय नियम आहेत, ICU जवळ तुम्ही येऊ शकत नाही. आय एम रिअली सॉरी, मला माहित नव्हतं. डॉक्टरांच्या येण्याची वेळ झाली, निघा आता. सॉरी. कुलदीप मोरे. मिस्टर राहुल. हो, आपल्या फोनवर बोलणं झालं होतं. घाबरू नकोस. आपल्याला पाहायला आणि आपलं बोलणं ऐकायला इथे कोणीच नाहीये. नाही, हे घाबरणं नाहीये, याला सावधपणे काळजी घेणं म्हणतात. असो, मुद्द्याचं बोला. माझ्या कामाबद्दल काय ठरवलंय? तुमचं काम होणार, 100% होणार. नक्की ना? नक्की. तुम्ही फक्त पैशांचं बघा. उरलेले पैसे काम झाल्यावर मिळतील. ते तुम्ही स्वतःहून नाही दिलं तर मी बळजबरी घेईन. आता टार्गेटचं बोला. नक्की कोणाला मारायचं? तुला क्वीन घ्यायची. तू क्वीन घेणार तर मी ताबडतोब उरलेले पैसे देऊन तुला कव्हर करणार. बायको आहे माझी. तिचं नाव, पत्ता, येण्या जाण्याचा रस्ता, सगळे डिटेल्स तुला मिळणार. तुला आजच काम सुरू करायचंय. डन. तुमची क्वीन